नमस्कार मित्रांनो, आज मी चाललो आहे गोरडेश्वरला. आज पाऊस जरा बाहेर कमीच होता, त्यामुळे विचार केला की चला आज कुठेतरी एक मान्सून ट्रिप करून येऊया. हर हर महादेव. थोड्याच वेळात आपण बँगलोर मुंबई हायवेला पोहोचणार आहे. समोर दिसणारा ब्रिज हा छत्रपती शिवाजी महाराज ब्रिज पुनावळे असून तिथून आपल्याला डाव्या बाजूला वळून पुन्हा मेन रोडवरती यायचं आहे. समोरून डावीकडे जाणारा हा मुंबई एक्सप्रेस वे असून सरळ जाणारा हा साधारण हायवे आहे. उजव्या बाजूने येणारा हायवे हा जुना पुणे मुंबई हायवे असून तो पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातून येत आहे. समोर लावलेला पार्किंगचा बोर्ड हा ट्रेकरच्या पार्किंगसाठी लावलेला बोर्ड आहे. जे भक्त पायऱ्या मार्गे मंदिरापर्यंत पोहोचणार आहेत त्यांना पार्किंग दाखवणारा बोर्ड आहे. या ठिकाणी मी माझी गाडी पार्क करून योग्य ती पार्किंग फी भरून मी माझी पुढील वाटचाल सुरू केली. हेल्मेट ठेवू शकतो नाही तर हेल्मेट. डोंगराच्या पायथ्यापासूनच अशी भक्तिमय आणि प्रसन्न सुरुवात होणे हा एक सुंदर अनुभव आहे. पायथ्याशी असलेली नंदी महाराजांची मूर्ती प्रवासाची सुरुवात अगदी मन प्रसन्न करून देते. नंदी हे केवळ श्री महादेवांचे वाहन नसून ते निष्ठा, धैर्य, प्रतीक्षा आणि एकाग्र भक्तीचे प्रतीक मानले जातात. नंदीचे तोंड नेहमी मंदिरातील शिवपिंडीकडे असते, जे दर्शवते की आपले लक्ष नेहमी ईश्वराकडे आणि सत्याकडे केंद्रित असले पाहिजे. या ठिकाणी पूजेसाठी लागणारे साहित्य व प्रसाद मिळण्याची सुविधा आहे. घोरावडेश्वर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी मला आता 400 ते 500 पायऱ्या चढून जाणं गरजेचं आहे. बऱ्याच दिवसानंतर निसर्गाच्या कुशीत जाऊन ट्रेकिंग करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पावसाळ्यामध्ये चारी बाजूंना पसरलेली हिरवळ, डोंगरावरून येणारी ती थंड आणि प्रसन्न हवा, ट्रेक करताना शरीरात निर्माण होणारा तो उत्साह, हे सगळं मनाला एकदम ताजंतवानं आणि ऊर्जादायक बनवतं. हा अनुभव खरोखरच खास आहे. दैनंदिन आयुष्यातील दगदग आणि ताणतणाव विसरून निसर्गाशी जोडले जाण्यासाठी ट्रेकिंग सारखा दुसरा उत्तम उपाय नाही. निसर्गाची रचना खरोखरच अचूक असते. अनेकदा दुर्गम गडावर किंवा मोठ्या पर्वतावर चढाई करताना असा टप्पा येतो ज्याला माची किंवा पठार म्हटलं जातं. थकून गेलेल्या ट्रेकरसाठी ही सपाट जागा म्हणजे केवळ विसाव्याचा टप्पा नसून पुढची उरलेली चढाई पूर्ण करण्यासाठी मिळालेली एक नवी ऊर्जा असते. बघा कसं एक छानसं मांजर बसलं इथं. पावसात कशाला आला असेल इकडे आता. कुंपणाच्या दरवाज्यातून आत आल्यानंतर मी डाव्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याने गुहेतील मंदिराच्या दर्शनासाठी निघालो. मंदिरात जाण्यासाठी सिमेंटच्या ब्लॉकनी एक चांगलासा रस्ता बनवण्यात आलेला आहे. या ठिकाणी भगवान श्री विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्तीची स्थापना केलेली असून शेजारी हरिभक्त श्री तुकाराम महाराज यांचे मूर्तीचीही स्थापना केलेली आहे. या ठिकाणी दर्शन घेऊन मी पुढील वाटचाल सुरू केली. कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्डिंग. हाँ, कौन सा नाम? एक्स मैन 60+.
मंदिरातून दर्शन घेऊन परत येताना एक मुलगा मला भेटला. त्यांनी मला फोटोग्राफीबद्दल विचारले आणि त्यांनी माझा चॅनलचं नाव विचारून माझा चॅनलही सबस्क्राईब केला. इथून डाव्या बाजूने जाणारा रस्ता हा गुफेतील शिवमंदिराकडे जातो. चला तर चलूया आपण गुफेतील शिवमंदिराकडे. संपूर्ण ट्रेकमध्ये हेच निदर्शनास आले की उंच डोंगरावरील मंदिरातील देवदेवतांच्या दर्शनासाठी वयोवृद्धांपेक्षा नवीन तरुणाईचाच जास्त ओढा आहे. तसं पाहायला गेलं तर आजच्या तरुण पिढीमध्ये अध्यात्म आणि भक्तीची एक नवीन लाट निर्माण झालेली दिसून येत आहे. त्यांच्यासाठी डोंगर माथ्यावरील मंदिराचे दर्शन हे केवळ एक धार्मिक कार्य उरलेले नाही, तर त्यासोबतच निसर्गाच्या कुशीत जाणे, गिर्यारोहण करणे, शारीरिक तंदुरुस्ती ठेवणे आणि मानसिक शांतता मिळवणे हे एक ध्येय बनलेलं आहे. तसा खोलवर विचार करता आजच्या तरुण पिढीचे जीवन हे धावपळीचे आणि स्पर्धात्मक झालेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायमच कामाचा व अभ्यासाचा खूप मोठा ताण असतो. विचाराच्या तंद्रीत चालत चालत मी शेवटी मंदिरापाशी आलो. मंदिराच्या अगदी सुरुवातीलाच खडकात कोरलेले पाण्याचे टाके लक्ष वेधून घेत होते. शेकडो वर्षापूर्वी येथे साधना करण्यासाठी येणाऱ्या साधू संत व तपस्वींच्या तृष्णापूर्तीसाठी हे टाके निर्माण केले असावे. मंदिरासमोरील श्री बजरंगबली हनुमानजीचे दर्शन घेऊन मी मंदिराकडे निघालो. शंभो. मंदिरात पाऊल ठेवताच तिथल्या विशाल सभागृहाने मन थक्क केले. या सभागृहाच्या दोन्ही बाजूंना एकांतात बनवलेल्या लहान खोल्या होत्या. तपस्वींच्या एकाग्र साधना आणि तपश्चर्येसाठीच ती जागा राखीव असावी हे स्पष्ट जाणवत होते. या भव्य सभागृहाच्या अगदी शेवटी समोरच मंदिराचा शांत आणि पवित्र गाभारा नजरेस पडत होता. हर हर महादेव. पौराणिक कथेनुसार अखेरीस घोरड पक्षाने आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि संरक्षणासाठी याच डोंगरावर श्री महादेवाची घोर तपश्चर्या केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान महादेवांनी त्यांना दर्शन दिले आणि इच्छित वरदान प्रदान केले. भक्ताच्या विनंतीवरून महादेवांनी याच डोंगरावर आपले स्थान ग्रहण केले आणि म्हणूनच पुढे या पवित्र स्थानाला घोरवडेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. गुफेतील महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेऊन बाहेर पडलो व वरच्या मंदिरात जाण्यासाठी विचार करत होतो. आणि विचार करत करत मी त्या मंदिराच्या दिशेने चालू लागलो. परंतु थोड्या वेळानंतर मला असं दिसून आले की पुढची वाट एवढी चिंचोळी आहे की त्या वाटेवरून चालणंही खूप मुश्किल होणार आहे. म्हणून मी पुन्हा माघारी आलो. थोडा वेळ थांबलो आणि पुन्हा धाडस करून त्या वाटेने जायला सुरुवात केली. हळूहळू त्या वाटेने मी पुढे सरकू लागलो. जसजसा मी पुढे सरकत होतो तसतशी वाट एकदमच बिकट होत चालली होती. एका बाजूला खोल दरी होती तर एका बाजूला उंच डोंगर होता. अशा वेळी पुढं जात राहणं थोडं अवघडच वाटत होतं. जायचं म्हणजे एक अवघडच आहे. मुलांच्यासाठी ठीक आहे, आपल्यासारख्याने रिस्क घेणं म्हणजे जरा अवघडच आहे. चला काय हरकत नाही, तरी पण आपण रिस्क घेऊन जाऊया. काय होईल ते होईल. इकडं वरती जायचं आहे का? इकडं दुसरा तर रस्ता काय दिसत नाही. मला वाटतं तोच असणार आहे. हाच असणार आहे. एक मंदिर आहे
हा म्हणून मी अर्ध्यात जाऊन परत माघारी आलो. लोकांनी सांगितलं एक मंदिर आहे बर म्हणून. तर जायचं म्हणजे तेच बघायचं आहे. मी डेअरिंग करून म्हटलं बघाशी मग अर्ध्यात त्या मंदिरापासून माघारी गेलो. पण गेलो तिथं हा. पण आता नाही हे जाऊ शकतो एवढंच असेल तर ठीक आहे. पण असं अजून सारखं वर असेल तर मग मुश्किल आहे. मी मागचा पुढचा विचार न करता कडा चढायला सुरुवात केली. या ठिकाणी चढताना पाय ठेवण्यासाठी योग्य अशी जागाही नव्हती. आधार घेण्यासाठी काही धरायला सहाराही नव्हता. तोल सांभाळत वरती चढण्याचा माझा प्रयत्न चालूच होता. त्याचबरोबर समोरच्या मुलालाही मी वरती चढण्याचं प्रोत्साहन देत होतो. डोंगर चढताना नेहमी शांत मनाने, व्यवस्थितपणे, जिथं आपल्याला फर्मली पाय ठेवता येईल अशा ठिकाणी पाय ठेवायचा, हातानं आधार घ्यायचा आणि मग डोंगर चढण्याचा प्रयत्न करायचा. नेहमी ही काळजी घ्यायची की आपला पाय घसरला नाही पाहिजे किंवा आपल्या शरीराचा थकला असेल किंवा इकडं तिकडं नाही गेला तो पाहिजे. पायऱ्या चढत नव्हता. मला पुढे गेलेले पाहून तोही माझ्या पाठीहून हळूहळू चालू लागला. पायऱ्या चढणं तसं खूपच कठीण काम होतं. तरी पण मी धैर्य करून एक एक पायरी पुढे पुढे चालूच होतो. ज्यावेळी मी त्या मुलाला धीर देत होतो त्याचवेळी माझ्या मनातही भीतीही निर्माण झाली होती. परंतु ती भीती मी त्या मुलाला दिसू दिली नाही, कारण त्याचा धीर खचला नाही गेला पाहिजे हाच त्या पाठीमागचा हेतू होता. हे मंदिर ही एक शिवमंदिर दिसून येत आहे, कारण त्या मंदिराच्या समोरच नंदी महाराज विराजमान झालेले दिसून येत आहेत. हे मंदिर सकाळी 6:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंतच उघडं असतं. या मंदिराचे सभागृह हे आकाराने लहानच असून गर्भगृहही लहानच आहे. आतमध्ये 2 किंवा 3 माणसं एका वेळी दर्शन करू शकतात. भगवान श्री महादेवाचे दर्शन घेऊन मी पुढे निसर्गरम्य डोंगराईचे व डोंगर माथ्यावरील पठाराचे दर्शन घेण्यासाठी निघालो. ही पायवाट ही डोंगर कपारीतूनच जात आहे. चालताना अगदी तोल सांभाळूनच चालावं लागत आहे. वाट एकदम बिकट आहे. थोडा जरी तोल गेला तर दरीत कोसळण्याचे चान्सेस खूप आहेत. त्यामुळं चालताना अगदी तोल सांभाळून चालणं गरजेचं आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे संपूर्ण डोंगर हा हिरवळीने नटलेला दिसत आहे. संपूर्ण आकाश काळ्या ढगाने दाटून आलेलं आहे. पाऊस कधीही पडू शकतो याचे हे संकेत आहेत.
डोंगराची सरळ चढण असल्यामुळे जोराची धाप पण लागत होती. शिवाय सरळ वर चढत राहिल्यामुळे पाय पण दुखायला लागले होते. आता हे सर्व जरी होत असलं तरी मी हिंमत हारणार नाही. मी जोपर्यंत वरच्या डोंगर माथ्यावरच्या पठारापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. हर महादेव शंभो. समोर दिसणारं पत्र्याचं शेड हे कोणाची तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. चढणं पण सोपं नाही आणि उतरणं पण सोपं नाही. मी ट्रेकिंगच्या मार्गाने उतरण्याचा निर्णय घेतला आणि उतरण्यास सुरुवात केली. ट्रेकिंगच्या मार्गाचा उतार हा खूपच तीव्र उतार होता. त्या उतारानं उतरणं एकदमच अवघड जात होतं. आज का वीडियो हम यही समाप्त करते हैं. फिर कल मिलेंगे नए वीडियो के साथ. तब तक के लिए जय हिंद, जय भारत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.